सकाळ लय गार लागत आहे खतरनाक. नाही थंडीचा मौसम आहे तरी भरपूर सूर्यावर आलेले आहे पण भरपूर थंडी लागत आहे. चलो मग मॉर्निंगचे काम करून घेऊ आपण. सकाळ सकाळ गार भरपूर लागू राहिले डेंजरस. तर मित्रांनो आम्ही चाललो आता. त्यांचं चालूच असतं कधी मधी. या लोकांनी लय बोर केलंय मला आज दोघांनी. वाड्यात घेऊन आणणार आहे किती 500 फूट किती बोर किती झाला 500 फूट पाणी बिन लागलं पाके कशी काय होते गडूळ पाणी झालं मळीतच पाणी लागलं असं नाही की नाही. हे काय कारखाना आलाय त्यामुळं मळीतच पाणी असेल आणि एवढी गर्दी कारखाना असल्यामुळं का बस. तर बोर झाले आमचे मित्र. बोर नका होऊ. हा ना बोरच्या गाडीत पेच जावं लागतं आपल्याला. झोपू मी आता. हा मोठं झाला झोपणाऱ्या माणसं माग बसेल. तुम्ही मला इथं सोडा मी तुम्हाला व्यवस्थित थांबवतो. नाही तुम्हाला घेऊन तुम्ही झोपून का आहे पण आम्ही तुम्हाला घेऊनच जाणार होय. मोकळ्यानेच वाढणार. ऊस घ्यायचं खायला त्यांचं मन. मामा देणार नाही ऊस आपल्याला खायला कुठं मागत त्यांना. त्यांचं मन लय मोठं आहे मामांचं. आपल्या घरची जे तोड चालू आहे ते नाही खाल्ला. काय माणसं आहे राव तुम्ही. आपलं गेला कडा 2.5 टन ऊस 10 टायर मध्ये. 10 टायर मध्ये. तर चला मग चलो आपण दामाने. गाडीची बॉडी बाहेर आली गाडी ना गाडी अशी दोन्ही गुण अशी वाटते. हा हा कशामुळं हा चिशी भेंडी नाही बॉडी ती का वांग उलटच आहे बाबा त्या म्हणलं. चला आवरा येड्यांना करू तुम्ही. येड्यांना करू साहेब बस आतून आता चला. ऐकत जा तुम्ही. कोण येड्यान करता तुम्ही. मी कुठं म्हणतो या आम्ही आलोय निम्या रस्त्यात आणि साबणीची कंपनी लागली आम्हाला. अशा शिकायला राहिले साबणीची कंपनी बसून. घडी कंपनी घडी पावडर आणि ते लाईट धूळ इतक्या वास आणि ते माणूस घाया झाला शिकायला. पुन्हा घाया झाले रडायला लागले. उद्या ती साबण साबण कपडे आता पुढं निघालोय दर्शी. आता थोडासा कमी झालाय बोलता यायला लागला आम्हाला दर्शी. नाही तर आज हे होतं ना चालू आहे ना आमच्या साहेबात चालू रील पाहायचं काम. रील चले फॅन हा लाईक केल्याशिवाय सोडित नाही. दिवसातले 10-12 तास रीलच पाहते. ते पुरेपूर जिओचा आनंद घेतो. हो जिओला म्हणजे रिचार्ज आपला कडनं गेला पाहिजे. पुरेपूर फायदा करून घ्यायचा रिचार्जचा. होय सर बरोबर. तुम्हाला असाच रीलचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही गंजीशी कॉन्टॅक्ट करा. आमच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करून देऊ. फक्त आम्हाला कमेंट करा. हा कमेंट करा. आम्ही तुम्हाला सांगू त्याला कसं कॉन्टॅक्ट करायचं जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला पण कळत ना रील कशी पाहिली पाहिजे कसा यूज झाला पाहिजे जिओचा. किंवा तुमच्याकडे कोणतंही सिम असलं तरी चालेल आम्हाला तसं काय अडचण नाही. फक्त तुम्हाला नेटचा कसा फायदा झाला पाहिजे. पैशात जास्त नेट कसं भेटेल हा याचा कसा फायदा घेता आला पाहिजे ते सांगतो. हे काय प्रमोशन वगैरे नाही आमच्याकडून जिओचं पण आम्ही आता सांगतोय कारण का ती सगळीकडे जिओ झाला त्याच्यामुळे आमच्या तोंडातून पण जिओ निघलं. तसं काय तुम्ही मनावर घेऊ नका. तर चला पुढचा प्रवास आपण पोहोचत राहिले. अर्धा तास पोहोचतो लोकेशनवर आहे का नाही.
तर गाडी खाली करायला लावली आम्ही. आता हे रील पाहू राहिली. आम्ही दोघं पण निवांत बसलेलो आहे. आमचा मुकदम तिकडे. त्यांनी आता रील पाहिजे बंद केलंय. आता ते हिशोबाचं काम आहे दर्शिक. जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा ते रील बघते. जेव्हा ते काम करते तेव्हा तेव्हा आम्ही रील बघतो. तेव्हा ते कशी आजत आणि आम्ही रील बघून हसत आहे त्याच्यामुळे ते जरा आमचं चिडलेले ते म्हणजे तुम्हाला नंतर बघत होता. आणि आमच्या गाडीचा पोर्टा आलाय थोडा. त्याच्यामुळे आम्ही आम्ही गाडी चालूच ठेवली. त्यांचा काहीतरी विषय गंभीर झालाय. तेव्हा आम्ही शांतता घेतो. वरती नको आम्ही विचारलो त्या आज चिडले ना. तेव्हा एकदम गंभीर झाली. टेन्शन मध्ये जरा तिकडे गेला तिकडेच आले शब्द चांगले ऐकू घालणार आहेत आम्हाला. मग काय चाललं शेट ते गुदगुद्या कर राहिलो. यांना कपडे करायचे आपल्याला जातात. मुकादम तुम्ही कपडे आम्ही करायचे. कपडे यांनाच करायचे येतो मी करतो ना. ते म्हणे असं जीन्सची पॅन्ट आणि घेऊन राहू. अशीच घेऊ मग. काळी करू आपण. अशीच काय करू आपण. आहे की नाही जमन ना. रील जास्त बघितली परिणाम चालतंय. सगळी गाडी लोड बीड करून निघालो आता. परत परतीचा प्रवास करू राहिलोय. परतीचा प्रवास करू राहिलो. आमचे मुकादम लागले परत रील पाहायला. आता आम्ही कामात येतो. आता ते रील वाहतात. तर चला आता आपल्याला आपण सध्या आता सिटी मध्ये थोडं आपण एकदा बायपासला लागून मेन रस्त्याला लागलो का मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू आपण. चला तोपर्यंत चालू द्या तुमचं काम. हो नंतर मग परत भेटू. ओके यांचं झालं रील जायचं. काय आम्ही चाललो होतो रस्त्याने पहा काय शेअर भारी करायचं. जेव्हा लोक रात्री कोमात असतात तेव्हा आम्ही फुल जोमात असतो. तरकारी एक्सप्रेस. तर चला आता आम्ही गर्दीतून निघालोय. बाय बाय. आम्ही आता हायवेने येतोय. यांचं रील बघ ना काय सोडलं नाही आम्ही. चालूच आहे. नाही मी रील बघतोय पण हे लोकांच्या गाडींचे फोटो काढते ते मला त्या मामाला सांगायचंय पण त्यांची नाही काय भेटच व्हाय नाही. आम्हाला शेअर आवडला आम्ही फोटो काढतो. हो शेअर एकच नंबर आला. तेव्हा रात्री फक्त टेन्शन नाही ते ड्रायव्हर आता रात्री कोमात असतात तेव्हा आम्ही फुल जोमात असतो. म्हणजे काचा लावल्यावर कोंबडीची वार अरे यार तरकारी एक्सप्रेस वाटलं पण आता कोंबडीची पिल्ल आहे त्याच्यामध्ये. स्कॅम झाला झाला चला आपलं कटून घेऊ. अण्णा काय गाडी घेतली. बाय बाय. नाही फ्लाइंग किक देऊ का मग. नको आणखीन हे होईल तुम्हाला तारास घेण्याचा. काय ओरडायला लागले. काय झालं काय म्हणजे अचानक जावायला लागले ते आम्हाला कळणार म्हणजे कळलं नाही काय झालं काय नाही. मी रील पाहतो. मी तर अचानक चकलोय. आम्ही हँग झालो नाही. काय झालं मग ब्लॉक चालू करतो डोळे पासून क्लिअर झाले ती. परत आता रील बघायला लागले. ते आम्हाला काय कळणार भाऊ काय आलं अचानक. सध्या थंडीमुळे काच पण लावून घेतली. थंडीमुळे काच पण लावली. हे पाहिलं असं आता रील पाहू राहिले. तर आपण आलो आता टोल नाक्यावर आणि आता यांचं झालं रील पाहिजे काम चालू सध्या. गर्दी वाटते. ट्रॅफिक भरपूर इकडून बंद ती. हो नसलं टाइम लागला असता आपल्याला. आज आम्हाला आहे ना लई ट्रॅफिक लागले. डेंजर खतरनाक ट्रॅफिक लागले त्याच्यामुळे अवघड
आणि यांचं चाललंय घरी पाहिजे का इकडं तर काही हे नाही SIT बंद आहे ना. SIT मध्ये आमची कास साफ नाही मी त्याच्यामुळे थोडंसं हे होते काय आलं चाल ऊसाची ट्रॉली. चला 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 इकडं पण ऊसाची कारली ऊसाचं सीजन हा. रस्त्याने फिरायला गर्दीत नाही हो गर्दी भरपूर झाली गाईच तिकडं पण झाली फोर व्हीलरची हेवीची पण इकडे भरपूर आहे पण आपण ट्रॅक्टर सोबतच पुढे जाणार आहे. हो टाकून वर करावा. काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे करू राहिले करू राहिले का त्यांची साईड थोडी स्लो आहे. त्यांची मशीन जुन्या झाल्यामुळे झालं 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 नवे घेऊन द्यायची हे करावं. हा यांनी रस्त्याचं काम पण मॅनेजर वगैरे कोण आहे त्यांनी नवी मशीन घेऊन द्यावं. हा आमचे व्हिडिओ जर पाहत असले ना आमचा टायमिंगचा 8 तास होतो. हा उशीर होतो घरी जायला. उशीर होतोय आम्हाला घरी जायला तेवढ्यात टायमिंग वाचवा त्याच्यात आता आमची चार्जिंग संपत आली ड्रिल बघ आमच्या सरांची चार्जिंग संपत आली ते थोडेसे बोर झालेत आता कारण ते रीलच एवढे बघू राहिलेत काय कळणार रील मग हो खतरनाक आहे. तर चला मित्रांनो भेटू आता पुढच्या प्रवासात.